तर एक महत्त्वाची बातमी सविस्तर. अर्थ विभागाचा आक्षेप असतानाही मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी गृहनिर्माण विभागानं भूखंड दिलाय. सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये 2566 चौरस मीटरचा म्हाडाचा हा भूखंड आहे. या भूखंडावरती मार्केट, हॉस्पिटल, पोलीस स्थानक व्हावं अशी स्थानिकांची मागणी आहे. मात्र या संदर्भात स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने सायन इथला म्हाडाचा एक भूखंड मुंबई बँकेला दिलेला आहे. मात्र याला स्थानिकांनी आक्षेप घेतलेला आहे. 2034 चौरस मीटरचा हा भूखंड आहे. हा भूखंड कसा आहे ते मी आपल्याला दाखवतो आणि इथले स्थानिक देखील माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. त्यांचा नेमका आक्षेप काय आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे. आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, हा भूखंड जो आहे मुंबई बँकेला सहकार भवनासाठी दिलेला आहे, आपलं काय म्हणणं आहे? मुंबई बँकेला दिला का कोणा दिला आम्हाला काही ठाऊक नाही, परंतु आजची बातमी आहे की हा भूखंड गव्हर्नमेंटने कोणातरी दिला असं आम्हाला आज कळलं. त्यामुळे आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहोत. आज इथे आम्ही 1985 पासून इथे राहतो ह्या प्रतीक्षानगरमध्ये. ह्या प्रतीक्षानगरमध्ये 30 ते 40 हजार लोकांची लोकवस्ती इथे आहे आणि या लोकवस्तीसाठी या म्हाडाने फक्त इमारती भरलेल्या आहेत. म्हाडाच्या इथे 40, 50, 60, 70, 75 अशा इमारती आहेत. टीच्या 1 ते 67 इमारती आहेत. LIG आहेत, MIG आहेत, HIG आहेत. ह्या सगळ्या इमारतीमध्ये फक्त म्हाडाने काय केलं आहे, लोकांना भरलेलं आहे. परंतु त्या लोकांच्यासाठी सुविधा म्हणून अशी काहीच कोणती केली नाही. लोकांना मार्केट पाहिजे, लोकांना भाजी मार्केट पाहिजे, मच्छी मार्केट पाहिजे, लोकांना असं सुविधा कोणती नाही. इलेक्ट्रिकच्या बिलाची इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी लांब जावं लागते, ती सुद्धा इथे सुविधा करणार होती. इमारतीमध्ये बँकची व्यवस्था करणार होती, परंतु आणि खाली पार्किंगची व्यवस्था करणार होती. सगळ्यात पहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट. लोकांना सुविधा पाहिजे. इथे या सुविधा अभावी लोक इकडे इकडे फिरत आहेत. मार्केट व्हावं अशी आपली या ठिकाणी हो, मार्केट पाहिजे आम्हाला. आता तर हा भूखंड दिलेला आहे सहकार भवनासाठी. नाही, पण लोकांचे त्यांना पडलेलीच नाही. आज लोक गोरगरिबांचा त्यांना पडलेलं नाही. धनाढ्य लोकांना तुम्ही प्लॉट देत आहे, पण गोरगरिबांना जे मागणी करतात 20-25 वर्ष, त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ना. तुम्ही या सगळ्या संदर्भात काही मागणी, पाठपुरावा, पत्र व्यवहार पाठपुरावा आम्ही केलेला आहे. त्यावेळेला नगरसेवक रामदास, त्यावेळेचे मंगेश सत्तमकर होते, प्रणिता वागदरे प्रभाग समिती अध्यक्ष असताना त्यांनी मागणी केली होती. मागणी केल्याच्या नंतर म्हाडाने ते मान्य केलं होतं. म्हाडाने मान्य केल्याच्या नंतर ह्या प्लॉटवरती नारळ सुद्धा म्हाडाच्या अधिकाऱ्याने फोडले होते. कशासाठी? मार्केट होणार होतं, म्हाडाचं ऑफिस होणार होतं, इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी ती सुविधा होणार होती, पोलीस स्टेशन होणार होतं. असं एकाच ठिकाणी सर्व सुविधा आम्हाला देणार होते. हे सगळं होऊन सुद्धा आज त्या गोष्टीला 15 वर्ष उलटली तरी ते नाही. पण आज अचानक आमच्या कानावरती लक्षात आलं की जागा प्लॉट कोणाला दिली. मावशी, मला सांगा, तुम्ही काय काम करता किंवा तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या मुद्द्यावर? भाजीला आम्हाला मार्केट पाहिजे, दुसरं काय म्हणणं, आम्हाला मार्केट पाहिजे. किती वर्ष आम्ही मागणी करतोय. आम्ही माडापर्यंत, दादा याच्यापर्यंत, बांद्रापर्यंत आम्ही खेपा घालून कंटाळले पार. सारख्या प्रत्येक मिटिंगला आम्ही हजर असतो तिकडं. काय म्हणायचे ते अधिकारी? देऊ बोलायचे, या जागेवर मार्केट देऊ. हो देऊ बोलायचे. 2दा आम्ही नारळ पण फोडला. आमचे भाई होते वागदरे साहेब, त्यांनी त्यांच्या हाताने 2दा नारळ फोडला. त्यावेळेस सांगितलेलं की इथं मार्केट होणार. हो. आणखी काही लोक आहेत, महिला आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा ताई, आता ही जी जागा आहे ती सहकार भवनासाठी एका बँकेला दिली जाणार आहे, काय तुमचं म्हणणं? आता ते साहेब बोलते ते गोरगरिबांच्यासाठी सुविधा पाहिजे, त्याच्यासाठी ठीक आहे. एखादं ऑफिस म्हणा, एखादी सुविधा म्हणा, पोलीस स्टेशन काय म्हणा, तिकडे भरपूर चोऱ्या बिऱ्या, ह्याच्यासाठी ठीक आहे. आता विकली गेली म्हणजे काही सवालच नाही त्याच्यामध्ये. काय बोलायचं, आता गोरगरिबांच्यासाठी सेवा करा ना सगळ्यांनी. एवढी बेघर लोक फिरतात, गोरगरिबाला खायला नाही, राहायला नाही, त्यांच्यासाठी सोयी यांनी केले पाहिजे ना. तुमचं काय म्हणणं इकडे? काय आम्हाला गोरगरिबासाठी दिलं पाहिजे हे जागा. काय मार्केट झालं? हा, मार्केट झालं पाहिजे. तुम्ही काय काम करता? भाजीपाला इथं बाहेर रोडवर. तुमचं काय म्हणणं? माझं मत मध्ये इथे गोरगरिबांसाठी इथे गाड्यांची अडचण, बुधवार, शुक्रवार, रविवार असा जो बाजार भरतो, हा बाहेरचा माणूस येऊन इथे बसतो. तुमच्या रेंजप्रमाणे तुमचं जे काय असेल ते तुम्ही करू शकता ना तुम्ही. पण इथे एवढी अडचण वाढलेली आहे की माणसाला चालायला मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर इथे एक चांगलं संकुलन व्हावं हीच आमची इच्छा आहे. सगळ्या आसपासच्या परिसरात जे काही विक्रेते बसतात त्यांना एकाच ठिकाणी बसवलं जाईल आणि त्यांच्याकडून जे काय तुमचा रीतिरिवाजाप्रमाणे रेंज असेल तो तुम्ही घ्या ना. 15 रुपये, 20 रुपये, 30 रुपये काय असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. बरं, मला सांगा आता काय भूमिका असेल तुमची? आता भूखंड तर दिलेलं आहे. ही जागा जरी गव्हर्नमेंटने दुसऱ्याला दिली असली तरी मी स्थानिक म्हणून या विभागातल्या जनतेकडून मी 30 ते 35 हजार लोक जमा करणार आणि मी महाराष्ट्र शासनाला विनंती करणार की आमच्या प्रतीक्षानगरमध्ये जी लोक राहतात त्यांच्या सुविधासाठी तरी आम्हाला ही जागा द्या. याची काय झालं पाहिजे इकडे? मार्केट झालं पाहिजे. पण आता ही तर जागा गेली दुसऱ्याला.
मग आता तुम्ही दिली आम्ही काय करावं? आम्ही सरकारने दिली हा सरकारने दिली मग सरकारने आम्हाला विचारल्याशिवाय कशी दिली? आमची जागा होती ती. विभागातल्या रहिवाशांना मग आम्ही इथे रहिवाशी आहे, आम्ही कुठे जायचं? अच्छा, कुठे जाणार आम्ही? तुम्हाला भेटायचे का अधिकारी? कोण अधिकारी भेटायचे का तुम्हाला? अधिकारी? एक भेटला तर एक नाही भेटायचा. मग आम्ही किती आमचं पण तेच म्हणणं आहे, मार्केट व्हावं. तुम्ही काय काम करता? भाजी मार्केट. बरं, हे सगळे भाजी विक्रेते. भाजी विक्रेते. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.